आम्ही मेकर मतदारसंघ ही जिंकू, तोही धनुष्यबाणामुळे. तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि आमच्या संजीव भाऊ शिवाय पर्याय नाही मेकर लोणारच्या मातीला. असेच आमच्या सर्वांचे लाडके माननीय श्री डॉक्टर. नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. मी उद्धव फंगाळ, माझे सहकारी रामकिसन कायंदे, सुनील जाधव. आम्ही आलो आहोत लोणार तालुक्यातील जाफराबाद या गावामध्ये. मेकर विधानसभेच्या निवडणुका असल्याने जाफराबाद गावामध्ये कोणत्या उमेदवाराला पसंती मिळणार, गावकरी किंवा सर्व गावाची मंडळी कोणत्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणार, या बाबतीत आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. मंडळी नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गणेशवर. बर, मेकर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. हा, कोण आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला? रामोलकर साहेब होतील असा अंदाज. कशामुळे वाटतंय बरं? काय अंदाज तुमचा? असं आणि त्यांनी या मागल्या 15 वर्षात कामं केली, त्याची पावती. बर, आणि तुमच्या गावात काही कामं झाले का? हा, झाले ना. काही सांगते? गावात झालेले, मंदिराचं पण भरपूर काम केलं साहेबांनी. बर, दुसरे उमेदवार आहेत ना रिंगणात, आहेत ना. त्यांचं कसं मग? त्यांचं कसं आता शेवटी समजा आपापलं दिलं असते, पण मला वाटतं रामोलकर साहेब येतील. विश्वास आहे तुम्हाला? हा. काय नाव मला? कोण होईल आमदार आपला? रामोलकर. कशामुळे बरं? विकास करेल आमच्या इथला जाफराबादचा का? हो. काही सांगते? रोड केला. बर. गुंताच्या जाफराबाद रोड बनवला. हो, बनवून चालू आहे. बर. ते विकास खूप केला त्या. बर. तुम्हाला महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण आवडते? देवेंद्र फडणवीस. सत्ता कोणाची येईल असं वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस. महायुतीची. माहिती. हे दुसरे महाविकास आघाडी, वंचित, मनसे हे लोक सुद्धा मेकर मतदारसंघात उभे आहेत. त्यांच्याकडे कसं पाहसाल तुम्ही? देवेंद्र फडणवीस. मेकर मतदारसंघ. हो, मेकर मतदारसंघ. देवेंद्र फडणवीस. हो. महायुती. काय नाव आपलं? शिवशंकर. काय वाटतंय तुम्हाला, कोण आमदार होईल? रायमुलकर साहेब. कशामुळे बरं समजा? रायमुलकर साहेबाचा विजय होण्याचं एकमेव कारण म्हणजे या लोणार मतदारसंघाचा केलेला विकास. त्या विकासाबद्दल जर बोलायचं झालं तर लोणार मेहकर बद्दल सोडून द्या, आमच्या वैयक्तिक छोट्याशा गावाबद्दल बोलायचं झालं तर आमचं कमी लोकसंख्येचं गाव असून या गावाबद्दल अतिशय जिव्हाळ्याची आस्था आणि या गावाच्या प्रत्येक सुखदुःखात सामील होणं. त्याचबरोबर या गावात गेली 15 वर्ष झाले कोणतंही काम, त्यात आमचं संस्थान असेल, परमपूज्य आवली आसरोबा महाराजांचं संस्थान, या संस्थानाबद्दल कोणतीही समस्या घेऊन जर आमची मंडळी गेली तर त्या मंडळीला कधीच नाराज न करता त्या कामाची पोचपावती साहेबांनी दिलेली आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर आज येणाऱ्या 2 महिन्यानंतर या ठिकाणी यात्रा भरते. असंख्य समाज या ठिकाणी जमतो. त्या यात्रेच्या अगोदर 7 दिवस या ठिकाणी भव्य दिव्य भागवत सप्ताह होतो. त्या भागवत सप्ताहाचं जे भोजन कक्ष आहे ते साहेबांनी बनवून दिलेलं आहे. त्यानंतर जो भक्त निवास आहे तो या ठिकाणी तुमच्या समोर पोचपावती या ठिकाणी कामाची आहे. आणि कुणीतरी म्हटलेलं आहे की बा लोणार मेहकर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मी असं म्हणेन की लोणार आणि मेहकर मतदारसंघ हा खासदार प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकर यांचा बालेकिल्ला आहे. आणि याच मतावर या आमचं असं बहुमत आहे आणि आमचा ठाम विश्वास आहे की येणारी निवडणूक रायमुलकर साहेबच जिंकतील अशी आमची आशा. दुसरे उमेदवार सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. दुसरे उमेदवार रणांगणात आहेत आणि ते निवडणूक म्हटल्यानंतर निवडणूक हा खेळ आहे. त्यामुळे खेळ असल्यावर 1 आणि 2 प्रतिस्पर्धी असतातच. प्रतिस्पर्ध्याशिवाय खेळ रणांगणात उतरत नाही. परंतु प्रतिस्पर्धी कितीही असले तरी या खेळात बाजी मारतील रायमुलकर साहेब. ही लाडकी बहीण योजना जी शासनाने सुरू केलेली आहे त्याचं महिलांमध्ये तुम्हाला कसं वातावरण दिसतं? लाडक्या बहिणीचं नियोजन जर सांगायचं झालं तर गोरगरीब महिलाला आपली रोजीरोटी भागवण्यासाठी हा काय आधार होत आहे, त्यांची रोजीरोटी भागत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा कल सुद्धा या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदे साहेबच होतील असं त्यांच्या मनातील भावना आहे. काय नाव आपलं? काय वाटतं तुम्हाला, कोण आमदार होईल? संजय रामोलकर. त्याच्यामुळं झालेली कामं आणि केलेला विकास मतदारसंघात. बाकी उमेदवाराचं मग कसं? ते त्यांच्या उमेदवार. बाळा, नाव काय तुझं? नयनशू शंकरवर. बर, कोणत्या वर्गात येतो? 3ऱ्या. बर, आता आमदार साहेबाला ओळखतो का आपल्या? हो.
काय नाव आहे त्यांचं? संजय भास्कर रायमुलकर. बर, आता ते निवडणूक रिंगणात उभे आहेत, हा ते विजय होतील का असं वाटतंय का तुला? हा वाटते. कशामुळे बरं? त्यांनी आमच्या गावात झाले 15 वर्ष विकास केला. आवली बाबा म्हणजे आवली आवलिया बाबा महाराज, यांची मंदिर बांधले, भोजन कक्ष बांधला, भक्त निवास बांधला. बर. आता गावात एक पार आहे, तिथं आता पण काम चालू असणार आहे. बर 15 पुढच्या भविष्यात. बर रोड झाला. बर. काय नाही मामा तुमचं? गजाननवर आमदार कोण होईल असं तुम्हाला वाटतं? रायमुरकर साहेब. कशामुळे बरं? पण कामं भरपूर केले त्यांनी. बर. यात्रेला आमच्या इथं महापूजेला येतात ते. आता हे जे इथं सर्व जे कामं करले, हो भक्त निवास बांधले, हो हे जेवणाचं बांधले, हे त्यानंच बांधले. बर. आमच्या गावाला डांबर रोड नव्हता, हो डांबर रोड पण ते त्यांनी दिले. बर म्हणजे अशी भरपूर कामं करले ते. बर. हो. म्हणजे म्हणजे दुसरे- खासदार प्रताप साहेब, प्रतापराव जाधव साहेब, हो. म्हणजे या दोघांनी मिळून जे कामं करले. हो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हो. चालू आहे काम. समजा हे विरोधी पक्षाचे म्हणल्यापेक्षा महाविकास आघाडी, वंचित, मनसे हे लोक निवडणूक रिंगणात उभे आहेत, त्यांचा काही फरक पडेल का? काही पडू शकत नाही, कामावर अवलंबून यांनी कामं करले. आता जे नाही म्हणतात ते लिहिलंच नाही. बर. हे शिवसेनेचे 2 भाग झाले समजा, एक आणि पक्ष, त्याचा काही फरक पडेल? काही नाही पडत. बर. लाडकी बहीण जे सुरू केली योजना शिंदे साहेबांना, त्याचं महिलांमध्ये कसं वातावरण? ते चांगलंच आहे ना. महिला पण जे लाडकी बहीण योजना आहे, हो पुन्हा शेतकऱ्याला जे आता पेन्शन भेटते, हो आता इतके दिवस झाले काहीच नव्हतं शेतकऱ्याला. बरोबर आहे. आता मोदी साहेबांना हे आपले दिले आणि आपले शिंदे साहेबांना दिले. शिंदे साहेबांना दिले. याच्यावर वाटते बा असा अंदाज. काय नाव आहे तुमचं? गणेशराव. मेकर मतदारसंघात कोणाची हवा आहे? हवा सध्या रायमुलकर साहेबाची आहे बा. कशामुळे वाटतं तुम्हाला असं? जनता आहे पहिल्यापासून त्याच्या पाठी, मग जेव्हा मग ते जितला असा अंदाज आहे. कामं वगैरे केले का त्याने काही? कामं पहिले बरेच कामं केले त्यानं. कामावरच येणार माणूस कोणतं तरी. हो, कामावर आमलं शेतकऱ्याचं काय असते. भेटीगाठी होतात का तुमच्या? हो, गावात येतात का ते? गावात येतात. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहता तुम्ही? मुख्यमंत्री आता पहिले होते, आता पण तुमच्या मनात कोण व्हावं असं वाटतं? उद्धव ठाकरे होते पहिले. हो. आता तिकडे लोक मत कमी पडल्यामुळे शिंदे साहेब झाले. हो आता शिंदे साहेब बरेच कामं केली. हो. आता पुढचं काय सांगा कोण येते शेवटी. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.